मान्सूनने अंदमानला धडक दिल्यानंतर आज त्याच भागात मुक्काम केला. पोषक हवामान असल्याने पुढील 2 ते 3 दिवस आणखी काही भागात वाटचाल करेल, असा अंदाज हवामान विभागाने दिलाय. तर राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान आहे. तसेच पुढील 5 दिवस राज्यात काही भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसंच कोकणातील काही ठिकाणी पुढील 5 दिवस वादळी पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. मान्सूनने मंगळवारी दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग, दक्षिण अंदमानाचा समुद्राचा काही भाग तसेच निकोबार बेटांचा भाग व उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात प्रगती केली होती. मात्र आज मान्सूनचा मुक्काम त्या भागात होता. तसेच मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान तयार होत आहे. त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसात मान्सून दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग आणि मालदीव तसेच दक्षिण बंगालचा उपसागराचा काही भाग, संपूर्ण अंदमान निकोबार बेट या भागात प्रगती करेल, असा अंदाज हवामान विभागाने दिलाय. तसेच राज्यातील काही भागात मागील 4 दिवसापासून पाऊस हजेरी लावतोय. ढगाळ वातावरणामुळे तापमानातही घट दिसते. पावसामुळे शेतकऱ्यांची मशागतीची कामे रखडलेली आहे. तसेच काही ठिकाणी पिकांनाही फटका बसतोय. राज्यात काही ठिकाणी पुढील 5 दिवस वादळी पावसासाठी पोषक हवामान आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. तसेच विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील 5 दिवसात वादळी पावसाचा अंदाज आहे. तसेच मराठवाड्यातील जालना, बीड, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव या भागातही पुढील 5 दिवस वादळी पावसासाठी पोषक हवामान आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, नाशिक या जिल्ह्यातही काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातही पावसाचा अंदाज आहे. तसेच कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई या भागातही वादळी पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही होती आज महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.